मित्रांनो, आज आपण फ्लिपकार्टने एक मोबाईल ऑर्डर केला होता. ते आज येणार आहे. त्याच्यासाठी हा ब्लॉग बनवत आहे मी. तर मोबाईल आपण घेतला आहे S23 FE. मला या ऑफरमध्ये केवढ्याला बसला आहे ह्याचा बघण्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओचा ब्लॉग बघा. और मी तुम्हाला पूर्ण मोबाईलचा डिटेल वगैरे देणार आहे. हे आपण मोबाईल मागितला आहे S23 FE 128 23,364ला मोबाईल बसला आपल्याला. आपला पैसे एक मोबाईल होता V25 5G. याची किंमत त्यांनी 9,400 रुपये केला आहे. किंमत वगैरे चांगली केला म्हणून मी हे रिप्लेसमेंट केलो आहे. आणि प्लस ह्याचे पण EMI करून घेतलो मी आपल्या HDFC SBIनं. नो कॉस्ट EMI चालू आहे. पुन्हा जर मोबाईल घ्यायचा असेल तर ह्याचा ऑफरमध्ये चालू आहे, ते घेऊ शकता. आणि हे मोबाईल आपल्याला येणार आहे 11 वाजता. 11 वाजता आल्यानंतर मी ते मोबाईलचं तुम्हाला पूर्ण डिटेल देणार आहे. हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा. मग 11 वाजले होते. फ्लिपकार्टचा माणूस आला होता. मग आल्यानंतर त्यांना पहिलं आपला जुना मोबाईलची चौकशी करणार. हे यंत्र ॲप म्हणून आहे, फ्लिपकार्टचं स्पेशल ॲप आहे. हे आपल्याला क्रोमनंच घ्यावं लागेल, प्ले स्टोरला वगैरे भेटत नाही. मग डाउनलोड केल्यानंतर मग हे ऑटोमॅटिक सगळं स्कॅनिंग वगैरे करते, कारण मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, नेटवर्क कॉलिंग फिलिंग A to Z चेकिंग होत आहे पूर्ण मोबाईल. मग सगळ्यात पहिलं आपल्याला EMI नंबर वगैरे मागतं. EMI नंबर मागण्यासाठी पहिले EMI नंबरवर काढून EMI नंबर टाकायचा. नंतर मग त्याला वायफायनं कनेक्ट करायचा. वायफायनं कनेक्ट केल्यानंतर फुल ऑटोमॅटिक प्रोसेसिंग होत राहते. ते सगळं क्लिअर दाखवते. आणि पुन्हा नंतर ते काय करतं माहीत आहे का, फ्लिपकार्टचं एजंट आपल्या मोबाईलचे पूर्ण फोटो वगैरे काढून घेते बाहेरून मधून. कशासाठी की कारण कुठं डंट वगैरे लागला आहे का, कुठं बदलला आहे का नाही म्हणून. सगळं प्रोसेसिंग झाल्यानंतर हे डिस्प्ले चेक करतात, कारण डिस्प्ले जर बदललेलं असेल ना तर हे पूर्ण स्कॅन वगैरे होत नाही. मला पण माहीत नव्हतं, मग तुम्हाला पण दाखवण्यासाठी मी मला व्हिडिओ करत होतो. डिस्प्ले आपला ओरिजिनल होता. आपण काय मोबाईलमध्ये चेंज वगैरे केलं होतं. मोबाईल आपला पण चांगला होता, पण थोडा जुना झाला होता म्हणून मी बदलत होतो. मग नंतर हे सगळं प्रोसेसिंग झाल्यानंतर हे कंपनीला एक मेसेज जातात. कंपनी मग आपल्या जुन्या मोबाईल नंबरवर OTP पाठवते. मग ते मोबाईल नंबरचे शेवट आकडे टाकायचे. आकडे टाकल्यानंतर हे मोबाईल कन्फर्म होता. मग हे आपल्याला 9,400 रुपये किंमत झाली. मग नंतर हे पूर्ण डिटेलमध्ये आपला 800 रुपये मायनस झाले, कारण आपल्या एका वरच्या साईडला ना थोडंसं दंड होता. दंडमुळे 800 रुपये कमी झाले. बाकी काय प्रॉब्लेम नव्हता. जर काय प्रॉब्लेम असेल ना तर त्या हिशोबाने पैसे कमी होतात. मग नंतर हे सगळं झाल्यानंतर मी काय केलो, मोबाईलला ते मला जा मोबाईल 800 रुपये मायनस झालेत, बाकीचे पैसे मला EMI ना भरावं लागले. चालेल म्हणलं. मग ते मला मोबाईल रिसेट मारून द्यावं लागेल तुम्हालाच. मग रिसेट मारण्यासाठी कोणाला माहीत नसेल तर रिसेट कसं मारायचं हे बघा. आपल्या मोबाईलवर जायचं आणि सेटिंगमध्ये जाऊन रिसेट नाव टाकून रिसेट करून घ्यायचा. मग रिसेट झाल्यानंतर हे आपल्याला मोबाईल खोलून दाखवतात, कारण फ्रॉडिंग होत आहे म्हणून. आता हे सगळं मोबाईल सील पॅकिंग वगैरे आहे का बघायचं. मग मी म्हणलं पहिलं इकडे आण म्हणलं मोबाईल वगैरे पूर्ण पॅकिंग वगैरे बघितलो. पॅकिंग वगैरे कन्फर्म होती, कारण काय होईल फ्रॉडिंग जास्त होईल आजकाल. म्हणून कंपनी सेफ्टीसाठी भरपूर काय करतात, तरी पण फ्रॉडिंग करतात लोक. परी आपण घेते सगळं चेक करून घ्यायचं. हे कंपनी सिलिंग वगैरे होती. सिलिंग वगैरे काढल्यानंतर तेच आपल्याला सगळं काढून दाखवतात पहिले, कारण तर त्यांची जिम्मेदारी आहे सगळी. मी म्हणलं आणि मला काढायचे तर ते म्हणला तुम्ही नंतर डबल करा, पहिलं मी सगळं मला डिटेल घेऊ द्या म्हणलं. मग ते सगळं असं काढून वगैरे काय खाली एक पॅकिंग राहतील वर एक राहतील. हे पॅकिंग राहायला पाहिजेत. अगर हे जर पॅकिंग नसेल ना तर मोबाईल घ्यायचा नाही, कारण हे जर पॅकिंग एकदा काढली ना तर डबल चिटकत नाही. हे काढल्यानंतर हे बघा मोबाईलची लुकिंग कसं दिसत होते मधीन. आणि मोबाईलमध्ये काय चार्जर वगैरे ते येणं बंद झालेत. जेवढं भारी मोबाईल घेईल तेवढं चार्जर वगैरे सगळं बंद आहे. चार्जर पण नाही, कवर पण नाही, ग्लास पण नाही, काहीच नाही. आणि जेवढा हलका मोबाईल घेईल 10-12 त्याच्यामध्ये तुम्हाला कवर ग्लास सगळं A to Z भेटतं. जेवढं फ्लॅश मोबाईल राहतात ना भारी, त्याच्यातमध्ये काहीच भेटत नाही. आयफोन असू द्या, सॅमसंग असू द्या, कुठला पण ब्रँडिंगचा मोबाईल असू द्या, काहीच भेटणार गेले आजकाल. मग हे म्हणलं आम्ही खोलून वगैरे बघतो. मी म्हणलं बघा कसं खतरनाक लुकिंग दिसत होती. मला तर हे मोबाईल आवडला होता म्हणून मी घेतला होता. कुणाला जे आवडेल ते मोबाईल घेऊ शकतात. पण या मोबाईलमध्ये काय माहिती आहे का, कमी दाममध्ये भरपूर काय भेटलेलं आहे आपल्याला. वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे, पाण्याचं सपोर्टिंग आहे, काय प्रॉब्लेम येणार ना पाण्यात बी गेला तर मोबाईल. मी हे सर टेस्ट केलं या व्हिडिओमध्ये, तर शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघत राहा. मी पाण्याचं पण टेस्ट केलेलं आहे, वायरलेस चार्जिंगचं केलं पण ते व्हिडिओ केलं नाही. ह्याच्यानंतर पूर्ण डिटेल वगैरे देतो मी तुम्हाला नंतर. मग त्याचं सगळं प्रोसेसिंग वगैरे झाल्यानंतर त्यांना फोटो वगैरे काढून घेत आहे की मी हे मोबाईल पूर्ण असं डिटेलला दिलो. मग मी माझ्या हातात मोबाईल आला. मी म्हणलं थांब मला डबल पॅकिंग करायचं, मग पॅकिंग वगैरे करून मला व्हिडिओ करायचा होता ना, तर मी स्विच ऑफ तर मीच उघडला. पण ते म्हणला मला उघडायचं. मी म्हणलं नाही मला उघडू दे म्हणलं. मी उघडल्यानंतर मोबाईल एकदम खतरनाक दिसत होता. पण मला या मोबाईलमध्ये थोडं एक दिक्कत वाटली, बॅटरी बॅकअप थोडं कमी आहे असं वाटलं मला, कारण 4,500 mAh बॅटरी दिलं आहे.
और प्रोसेसर खूप चांगला आहे याचं मशीन वगैरे, मग बॅटरी जास्त लागेल. मग मी म्हणलं आता माझी बारी आहे, मग मी आपलं चालू केलो अनबॉक्सिंग करते वेळेस मला एकदम खतरनाक असं वाटत होतं. डबल पॅकिंग करूनच अनबॉक्सिंग केलं मी, कारण त्याची प्रोसेसिंग झाल्यानंतरच आपल्याला करावं लागलं ना. मग हे सगळं झाल्यानंतर मी माझ्या हातात घेतलं मोबाईल. मला खूप आवडला होता मोबाईल, म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केला. कोणाला जर आवडला असेल त्यांनी पण घेऊ शकता. फ्लिपकार्टचा ऑफर चालू आहे. मग ह्या पाण्याची टेस्टिंग करत होतो. मित्र म्हणले टाकून दाखवू बरं खरंच पाण्याचं आहे का. मग मी पण टाकून बघितलो, कारण पाण्याचं सपोर्टिंग असल्यावर बघावंच लागेल आपल्याला पण. आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे याला, भरपूर काय प्रोसेसिंग चांगलं आहे. हे ब्लॉग इथे संपवतो. माझ्या असं ब्लॉगिंग येणार आहे पुढं, तर माझ्या ब्लॉगिंग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा, मित्राला शेअर करा, लाईक करा.